तर मित्रांनो, जरांगे पाटलांनी एक महत्त्वाची सूचना केली आहे, बंजारा समाजाला आरक्षण कसं भेटेल. तर त्यांनी असं म्हणलं आहे की जर तुम्ही सगळे वेगवेगळे पक्षाचे लोक, वेगवेगळे जे सामाजिक कार्यकर्ता आहे, राजकीय लोक आहे, हे सगळे जर वेगवेगळे प्रकारे आपले काम करत असेल तर त्यांना आरक्षण कधीच नाही भेटणार. आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजेच तर कुठला एक मुलगाला या कुठली एक मुलीला त्यालाच पुढे करून एकाच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी काम केलं तरच कुठे हे आरक्षण भेटू शकते. आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता, आपल्याला आता व्हिडिओ जो भेटेल त्याच्यामध्ये आपण बघू शकता की त्यांनी काय म्हणलेलं आहे. आणि आपण सगळं समाज बांधव मिळून याच्यावर विषयावर ना आपण चर्चा करायला पाहिजे. आणि या गोष्टीचं तोडगा आपल्याला काढायला पाहिजे की कोणाकडे मार्गदर्शन द्यावं, कोणाकडे आपलं नेतृत्व द्यावं आणि त्याच्या अनुरूप आपण काम करावं. तर बघा हे व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर करत, कारण की बंजारा समाजामध्ये असं झालं आहे आज की ना आजपर्यंत त्यांना 50हून जास्त मोर्चे निघाले तरी त्यांना आजपर्यंत आरक्षण भेटलं नाही. आणि त्यांना आरक्षण भेटण्यासाठी फक्त एकच काम करावं लागेल, कुठलं एका मुलाला किंवा मुलींना एक पुढाकार देऊन त्यांनाच त्याच्या मागे पूर्ण समाज बांधवाला राहायला पाहिजे आणि तरच आपल्याला हे आरक्षण भेटू शकते. आपण बघा या व्हिडिओमध्ये की त्यांनी काय म्हणलं आहे. बंजारा समाजाचा जो लमानी समाज, बंजारा समाज, जो बोर समाज आहे, यांनी सगळ्यांनी मिळून एक काम करायला पाहिजे. त्यांच्या जातीतल्या नेत्यांनी एखाद्या इमानदार पोराच्या किंवा पोरीच्या हातात लढाई एक हाती द्यायचा आणि सगळ्यांनी ताकदीनं मागं उभं राहायचं. 100% बंजारा समाजाच्या पदरात यश पडणार. पण 17 जण जर नेते झाले रे बाबा, मग अवघड आहे. विश्वास ठेवायचा काय, बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे, नेतेगिरी आम्हाला याच्यात करायची नाही, असं जर सगळ्या समाजाने ठरवलं आणि एकाला जर पुढं घातलं, मुलाला किंवा मुलीला कुणाला पण, 100% यश आलं म्हणून समजायचं. जर का 17 नेते झाले, जातीचा प्रश्न राहतो बाजूला आणि यांचीच मानपानाची लढाई सुरू होती. प्रत्येक जातीबद्दलच बोलतो मी. एक हाती चला, न्याय मिळणार आणि खूप मात्र लावून धरावं लागेल सारखं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जरांगे पाटलांनी हे स्पष्ट केले की बंजारा समाजाला जर आपल्याला आरक्षण पाहिजे तर हे सगळी गोष्टी करावं लागेल. आणि या समाज बांधवांना पण मी अपील करतो की त्यांची ही जे महत्त्वाची गोष्ट आहे ते आपण मानावी आणि ते फॉलो करावं. त्या अनुरूप आपण जे पुढचे निर्णय आपल्याला करायचे, जे पुढचे मुंबई दिल्लीचे आरक्षणचे मोर्चे आहे आणि पुढचे जे स्टेप बाय स्टेप जे रणनीती आपली ते त्या प्रकारे आपण करावी. आणि एकाच हातामध्ये जे नेतृत्व आहे ते द्यावा आणि त्याच्या मागे आपण पूर्ण बंजारा समाज मागे राहून त्याच्यासोबत आपण पायाला पाय मिळून चालावा, हीच माझी अपेक्षा. जय गौर, जय शिवलाल, जय महाराष्ट्र.